प्रश्न असा आहे की केवळ दोन संघटना यांची ही युती नसून ही ठाकरे बंधू जे आहेत ते पारिवारिक दृष्ट्या जे दुरावले होते ते देखील या ठिकाणी एक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। कारण उद्धव ठाकरे सहकुटुंब इथं आलेले आहेत, त्यांच्या सोबत रश्मी ठाकरे देखील आहेत, आदित्य ठाकरे देखील आहेत आणि त्यांची वाट देखील राज ठाकरेंचं पूर्ण कुटुंब बघत होतं। त्यामुळे हे कुटुंब देखील जुळलं गेलं आहे असंच सध्याचं चित्र आहे। तर आपण बघतोय यावेळेस ही दृश्य जी आहेत ती दादरमधील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानातली आणि या ठिकाणी लगबग वाढलेली आहे। कार्यकर्ते देखील आनंदी आहेत कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्या सहपरिवार आता शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत आणि इथूनच ठाकरे कुटुंब जे आहे ते एकत्र म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावेळेस शिवतीर्थावर जाणार आहेत। तर थेट जाऊया वैदही यांच्याकडे। वैदही, आपण बघतोय की आता नुकतेच उद्धव ठाकरे इथं आलेले आहेत। एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा की गेल्या 20 वर्षांपासून ज्या दोन संघटना वेगळ्या झाल्या होत्या त्यामध्ये आता 20 वर्षांनंतर ह्या दोन संघटनांची युती तर राजकीय होतेच आहे, परंतु हे दोन कुटुंब जे ते देखील जोडले गेलेले आहेत, पुन्हा जोडले गेलेले आहेत। हे एक प्रकर्षण इथं जाणवलेलं आहे कारण उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील दोघांनी मातोश्रीवर जाणं किंवा शिवतीर्थावर जाणं, ते सहकुटुंब जाणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं होतं। त्यामुळे कुटुंबाची मनं देखील जोडली गेलेली आहेत। केवळ राजकीय फायदा असेल हा भाग जर सोडला तर ठाकरे कुटुंब हे पुन्हा जोडलं गेलं असं दिसतंय।